प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम, आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा सुरू होत आहे. अनेक मित्र विचारले की औसेकरजी सकाळचा भोंगा सुरू करा. अनेकांना तो कार्यक्रम आवडत होता. त्या सकाळच्या भोंग्यानं चमत्कार केलेला आहे. सकाळच्या भोंग्यानं अनेकांची झोप उडवली आणि हाच सकाळचा भोंगा आता रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, या सकाळच्या भोंग्याची सुरुवात आपण आज एका गंभीर विषयानं करणार आहोत. आणि तो गंभीर विषय म्हणजे आहे ग्रामपंचायत भ्रष्टाचार. आता बघा, लवकरच ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपण तोपर्यंत फक्त एका जिल्ह्याचा आढावा घेऊया. 786 ग्रामपंचायती लातूर जिल्ह्यात आहेत. त्यापैकी 408 ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपलेली आहे, फेब्रुवारी मध्ये संपलेली आहे. आणि आता ग्रामपंचायतचा गावगाडा हाकला जावा, ग्रामपंचायतचा अंतर्गत येणारा गावाचा विकास थांबला नाही पाहिजे म्हणून प्रशासकाची नेमणूक केली. आता प्रशासकाची नेमणूक केली, पण त्यांना काही अधिकार ठेवलेले नाहीयेत. म्हणजे त्यामुळे कदाचित ते नामधारीच प्रशासक राहतील का काय, अशी शंका सध्या निर्माण झालेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाळासाहेब वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, यांनी असं जाहीर केले की जवळपास आपण जर पाहिलं तर 408 ज्या ग्रामपंचायत, त्यापैकी 300 गावातून प्रशासनाकडे तक्रारी आलेल्या आहेत. मग ह्या तक्रारी काय? भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत. आता प्रश्न असा पडतो की ग्रामपंचायत हा आमदारांचा आवडता विषय आहे. कारण त्यांना माहित असतं, एक सरपंच ठरला, एक सरपंच आपल्या हातात आला की गावाचं मतदान आपल्या हातात आलं. मग बहुतेक आमदारांकडे, खासदारांकडे सरपंचांचाच राबता जास्त असतो. निधी, वित्त आयोगाचा निधी, मनरेगाचा निधी, केंद्राचा निधी, राज्याचा निधी, सरकारचा निधी, जिल्हा परिषदचा निधी, पंचायत समितीचा निधी, हे सगळे निधी कसे गोळा करता येतील आणि त्या निधीतून फक्त कागदोपत्री काम दाखवून कसा पैसा हडप करता येतील याचा विचार तो सरपंच करत असतो. मित्रांनो, गेल्या जवळपास 30 वर्षाचा ग्रामपंचायतच्या प्रचाराचा माझा अनुभव. मी पाहिलेलं आहे की सरपंच ज्यावेळेस मला आदल्या फर्स्ट टाइम भेटायला येतो त्यावेळेस आधी साधा सिंपल सरपंच असतो, पण तो सरपंच ज्यावेळेस दुसऱ्या टर्मला, म्हणजे एकदा निवडून येऊन ज्यावेळेस दुसऱ्या टर्मला माझ्याकडे भेटायला येतो त्यावेळेस तो स्कॉर्पिओ घेऊन येतो. मी विचारतो, अरे बेटा, एवढा पैसा आणतो कुठून? तर त्यानं स्पष्टपणे सांगितलं, रत्नाकर औसेकर, ग्रामपंचायत निवडणुकी सुद्धा आता सुद्धा लाखो रुपयाचा खर्चाचा बाजार झाला आणि हा निवडणुकीचा खर्च आम्ही काढणार कुठून? मग कामाच्या टक्केवारीत. मग कामाची टक्केवारी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, सकाळचा भोंगा आहे. मी सकाळी सकाळी खरं सांगतो
की मंत्रालयातूनच मंत्री लेवललाच सचिवाच्या लेवललाच टक्केवारी जी सुरू होते ती ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकापर्यंत टक्केवारी आहे. हे वास्तव आहे, हे नाकारता येत नाही. आता काल राजसाहेब ठाकरेंनी किती जरी सांगितलं की मुंबई गोवा महामार्गामध्ये कोण आडवं येत आहे, कुणाची टक्केवारी आडवी येते, मित्रांनो हे वास्तव आहे. आणि हे खुद्द केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा कबूल केलेलं आहे की विकासाच्या निधीला टक्केवारीचं ग्रहण लागलेलं आहे. स्थानिक आमदार, स्थानिक जिल्हा परिषद, स्थानिक पंचायत समिती, स्थानिक महानगरपालिका, या जे स्थानिक गाव लेवलचे पुढारी, हे जे स्थानिक तिथले जे काही तथाकथित स्वतःला पक्षाचे पदाधिकारी म्हणून घेणारे पुढारी, ज्यावेळेस एखादं पवनचक्की आपल्या गावात येत आहे, एखादं प्रोजेक्ट आपल्या गावात येत आहे, एखादं रोडचं काम मंजूर होत आहे, की सरपंच वास काढत फिरतात. कोणाला काम मिळालं, मग त्याचा मोबाईल नंबर काढ, मग त्याला फोन कर, आमचं काय. मग या पक्षात झालं की तो त्या पक्षाचा फोन करतो. सरपंचांनी हे वास्तव सांगितलं की आम्हाला हे सगळे पक्ष सांभाळून गावाचा विकास करायचा असतो. त्यामधून टक्केवारी, त्यामधून कामाचा दर्जा, या सगळ्या गोष्टी एकत्र करून विकास करायचा आहे. मित्रांनो, हे भ्रष्टाचाराचं बी इतकं रोवल्या गेलेलं आहे की आज सर्वसामान्य ग्रामीण भागात फक्त कागदावर विकास दिसतोय. आणि हे वास्तव आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस 408 पैकी फक्त एका लातूर जिल्ह्यात 300 ग्रामपंचायतीच्या तक्रारी आलेल्या आहेत. जवळपास लातूर जिल्ह्यात 300 ग्रामपंचायतीच्या तक्रारी म्हणजे जवळपास प्रत्येक ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार आहे. विकास कामाला विरोध करतात, तक्रारी करतात, त्यावर गाव पातळीवर कुरघोड्या केला जातो. हा मोठा का तो मोठा, कोण किती खाल्लं, घरकुलात खातात, सडकत खातात, गटारीत खातात, सुलभ शौचालय सुद्धा हे लोक मोकळं सोडत नाही. ग्रामपंचायत हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे. आणि म्हणून आता ज्यावेळेस ह्या 408 ग्रामपंचायती लागतायत, माझं एकच सांगणं आहे की तुम्ही गावाचा सरपंच निवडताना, गावाचं पॅनल निवडताना माणसं कोण आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत याच्याशी आपल्याला देणं घेणं नाहीये, पण गावाचा विकास करण्यासाठी कोण झटू शकतो, कोण प्रामाणिक आहे. हे पहा, तळं राखणारं पाणी हे पितच असतं, हे स्पष्ट सांगतो. सकाळचा भोंगा काही झाकून ठेवत नाही, सकाळचा भोंगा कुणाला बांधील नाही, सकाळच्या भोंग्यानं कोणत्या पक्षाची सुपारी घेत नाही, सकाळचा भोंगा कोणत्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली काम करत नाही. फक्त आम्हाला जे जाणवतं की भ्रष्टाचाराचं बी, भ्रष्टाचाराचं मूळ जर कुठं असेल तर ग्रामपंचायत लेवल पासून आहे. म्हणून आता जे काही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ग्रामपंचायती लागतायत, मित्रांनो तुम्हाला एकच सांगणं आहे की या ग्रामपंचायतीमध्ये मतदान करताना अत्यंत चाणाक्षपणे, अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून गावाचा विकास कोण करू शकतो याची पूर्ण माहिती घेऊन, त्याचं चारित्र्य, त्याचं काम केल्याची पद्धत, त्याचा आजपर्यंतचा कामाचा अनुभव, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून या ग्रामपंचायतीला मतदान करावं. आणि फक्त मला एवढं सांगायचं आहे की गाव पातळीवरच्या पुढाऱ्यांनी फक्त पैसा कमवणे हा उद्देश न ठेवता गावासाठी काय योजना आणू शकतो, आपण गावाचं काय भलं करू शकतो, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या निवडणुकीमध्ये फक्त अर्थार्जन हा एकच विषय डोक्यामध्ये ठेवून जर कोणी निवडणूक लढवत असेल तर नक्कीच त्याचा पराभव ही जनता केल्याशिवाय राहणार नाही. फक्त मला एकच सांगायचं आहे की ज्यावेळेस आता ह्या गाव पातळीवरच्या निवडणुका लागतायत तर प्रत्येकाला एक विनंती आहे की आपण मतदान करताना स्वच्छ, चारित्र्य संपन्न आणि निष्कलंक उमेदवार कोण आहेत
तिथं पॅनल पाहू नका, तिथं पक्ष पाहू नका, तिथं जात पाहू नका, तिथं धर्म पाहू नका, तिथं झेंडा पाहू नका, तिथं नेता पाहू नका. तिथं फक्त एकच पहा की आपल्या गावाचा विकास कोण करणार आहे. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की हे जे आत्तापर्यंत आपण फक्त आता एका जिल्ह्याचा आढावा घेतो की लातूर जिल्ह्यात किती गावात ग्रामपंचायती प्रशासक आहेत. लातूर जिल्ह्यात एकट्या लातूर तालुक्यात 64 ग्रामपंचायत आहेत, अहमदपूरमध्ये 49 आहेत, औसामध्ये 46 आहेत, चाकूरमध्ये 24 आहेत, जळकोटमध्ये 27 आहेत, निलंग्यामध्ये 48 आहेत, रेणापूरमध्ये 28 आहेत, शिरूर आनंदपाळमध्ये 27 आहेत, उदगीरमध्ये 61 आहेत, देवणीमध्ये 34 आहेत. एवढ्या ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक आहे. त्यामुळं गावामध्ये आता सध्या गावाच्या आसपासचे ढाबे फुल चालत असतील, युवकांना व्यसनाधीन करण्याचं काम सुरू झालं असेल. फक्त माझं एकच सांगणं आहे की आता हे 2-3 महिने माझ्या ह्या गाव भागातल्या ग्रामीण भागातल्या, मला माहिती आहे की रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल हे विशेष करून जास्त ग्रामीण भागामध्ये, जास्त करून ग्रामपंचायत लेवलला, तालुका लेवलला, जिल्हा लेवलला आहे, जास्त करून पाहणं जातं. प्रत्येक माझ्या ग्रामीण भागातल्या, गाव भागातल्या जिथली लोकसंख्या 1,000 आहे, तिथल्या 1,000 असेल, 2,000 असेल, 3,000 असेल, या सर्व छोट्या छोट्या गावातल्या सर्व नागरिकांना माझं एकच सांगणं आहे की तुमचा तरुण मुलगा जर रात्री उशिरा घरी येत असेल, त्याला विचारा कुठे गेला होतास. कारण सध्या ग्रामपंचायतचं वारं वाहत आहे. तरुणांना दिशाभूल करून, टोळकं जमा करून त्यांना दारूचा पुरवठा, ढाबे फुल चाललेत. तर मित्रांनो, आतापासूनच पेरणी सुरू झालेली आहे. कारण पुन्हा 5 वर्ष या लोकांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा असतो. त्यामुळं आपण सावधगिरीनं आता पावलं टाकायला सुरुवात करा. झालं आता ऑगस्ट संपत आला, ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान, जे डिसेंबरच्या आत ह्या ग्रामपंचायती निवडणुका होणार. आणि या 408 ग्रामपंचायती आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये लागतायत. तर सर्वांना एकच सांगणं आहे की उमेदवार निवडताना त्याचं चारित्र्य, मी पुन्हा एकदा सांगतोय, त्याचं चारित्र्य, त्याचं कर्तृत्व, त्याचं वक्तृत्व, त्याचं वागणं, त्याचा समाजातला वावर, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच्या पॅनलला आपण मतदान करून आपल्या ग्रामीण भागाचा विकास, शेवटी ग्रामीण भागाचा विकास हाच पाया आहे, लक्षात ठेवा, विकासाचा. आणि जर ग्रामीण भागामध्ये जर भ्रष्टाचाराचं मुळापासून जर भ्रष्टाचार फोफावत असेल तर वर जाईपर्यंत काही राहणार नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोट्यावधीच्या योजना सरकार देतं. आता प्रत्येक योजनेवर प्रत्येक ठिकाणी मंत्री, प्रत्येक ठिकाणी आमदार, प्रत्येक ठिकाणी खासदार वैयक्तिक लक्ष प्रत्येक गावात कितपर्यंत देणार. तर हे काम नागरिकांचं आहे, हे जनतेचं काम आहे. त्या कामावर अंकुश ठेवण्याचं काम जनतेचं आहे. त्या गावातल्या विरोधी पार्टीत काम करणाऱ्या पुढाऱ्याचं आहे. पण विरोधी पार्टीचा पुढारी जर पैसे खाऊन त्या ठिकाणी मॅनेज होत असेल तर ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार वाढल्याशिवाय राहणार नाही. तर यामुळे थोडंसं आजचा सकाळचा भोंगा थोडा मी कडवड घेतलेला आहे. थोडंसं ग्रामीण भागातल्या आमच्या राजकीय पुढाऱ्यांना आवडणार नाही, पण माफ करा मित्रांनो, आपला सकाळचा भोंगा जो आहे तो सत्य आहे. मित्रांनो, आवड ही जरी तुम्हाला योग्य वाटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता दररोज तुमच्या भेटीला येत आहे रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा. पाहत राहा. आणि मित्रांनो, आपल्या रत्नाकर औसेकर यांचा आता नवीन स्टुडिओ हा व्यापारी धर्मशाळा गांधी चौक या ठिकाणी आलेला आहे. आणि या ठिकाणी आपलं भाषण कला क्लासेस सुरू झालेले आहेत. पहिली बॅच संपलेली आहे, दुसरी बॅच आता लवकर सुरू होत आहे. आणि 1 महिन्याचा कोर्स आहे, दररोज 1 तास आपल्याला द्यायचा आहे. आणि माझं असं मत आहे की नीटची परीक्षा दिलेले विद्यार्थी, कॉलेजची परीक्षा दिलेले विद्यार्थी, आत्ता 11वी-12वीला ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी, 10वीचे विद्यार्थी, किंवा व्यापारी क्षेत्रात ज्याला करिअर घडवायचं आहे, व्यापारी क्षेत्रात ज्याला कस्टमरशी, गिरायकाशी बोलून त्याला आपला माल विकायचा आहे, याचं जर प्रशिक्षण आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला रत्नाकर औसेकर भाषण क्लासला आपण 1 महिना प्रवेश घ्या. आपल्याला 1 महिन्यात
बदल दिसायला लागेल. आता सध्या आपण नीटमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची एक बॅच सुरू केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता संपर्क साधायला हरकत नाही. त्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घेऊन टाका आणि भाषण शिका, मोठं व्हा, कुटुंबाचं देशाचं नाव मोठं करा. धन्यवाद. भेटूया उद्या. पाहत राहा रत्नाकर औसेकरचा आवडता कार्यक्रम, आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम, सकाळचा भोंगा. धन्यवाद. रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपलं ऍडमिशन बुक करा. आणि मित्रांनो, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 30 दिवसाचा हा कोर्स आहे. 30 दिवस दररोज 1 तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे 9890398788. या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या. मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे.